शेजाऱ्यांवर पण परिणाम होतो त्याचा, आणि आपल्या घरातल्या पशुपक्ष्यांवर पण याचा प्रभाव पडेल. तुमच्या घरात कोणते पशुपक्षी राहत आहेत त्यावर पण हळूहळू त्यांच्यामध्ये या वाणीच्या ज्ञान यज्ञाचे पुण्य त्यात संग्रहित होईल, आणि काही अशी पापं आहेत जी ज्ञान यज्ञानेच संपतात आणि त्याचा विकल्प पण नाहीये. जसे कपड्याला पहिले थोडा मळ लागलेला आहे तर पाण्याने धुतले, साफ झाले. जास्त मळलेला आहे तर अजून मळ राहिला तर साबण लावायला लागला, आणि तरीही कोणता डाग धब्बा राहिला असेल तर ड्राय क्लिनिंगने साफ होऊन जातो. तर अशा प्रकारे या सगळ्या क्रिया आपल्याला आपले अंतःकरण, आपल्या जीवावर, आत्म्यावर जो मळ जमला आहे त्या सर्व पापांचा नाश करण्यासाठी ही सगळीच साधने वापरायला हवी आहेत. मंत्रांचा जप पण करायला पाहिजे, 5ही यज्ञ पण तुम्हाला करायला पाहिजेत, आणि तेव्हा जाऊन तुमची भक्ती सफल होईल.